मित्र हो, कलम 19 या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बऱ्याच वेळा असं अ, परंपरागतरीत्या ऐकत असतो, की संत म्हटलं की तो संन्यासी असतो आणि त्याची तपोसाधना वनांमध्ये, जंगलांमध्ये सुरू असते आणि मानवी समाजापासून फटकून तो वनांमध्ये राहतो आणि ईश्वर, जग अ, याची साधना तो करतो. त्याबद्दल त्याचं चिंतन चाललेलं असतं आणि ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या या चौकटीमध्येच त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचं संपूर्ण चिंतन चाललेलं असतं. घरादारापासून दूर गेलेला, अध्यात्म मार्गाला लागलेला, देवाच्या शोधात निघालेल्या माणसाला साधू, संत, महंत म्हणण्याची एक मोठी परंपरा या देशामध्ये होती. आजही ते काही प्रमाणामध्ये आपल्याला उत्तरेमध्ये दिसते. परंतु आपल्याला एक कबीरांचं वचन माहिती आहे, की भक्ती उपजे दख्खन लाये रामानंद म्हणजे दख्खनमध्ये भक्तीचा उगम झाला आणि दक्षिण भारतात भक्तीचा उगम झाला आणि त्याचं जे संचित आहे पुढे ते उत्तर भारतात रामानंदांनी नेलं. असं पद्धतीचं एक तो दाखला आहे. परंतु खरी संतांची जर तुम्ही व्याख्या पाहिली, तर संत म्हणजे केवळ संन्यासमार्गी किंवा मानवी समाजाच्या बाहेर राहणारे, वनांमध्ये तपश्चर्या करणारे, साधना करणारे, देवधर्म आणि जीव आणि शिव यांच्या संदर्भात तत्वचिंतन करणारे म्हणजे संत. अशी जी संतांची व्याख्या होती ती महाराष्ट्रातल्या विशेषतः वारकरी संत जे आहेत त्यांनी म्हटलं तरी खोडून गेलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये महत्त्वाचे काही संत जर नाव घ्यायचे असतील तर आपल्याला संत सावता महाराजांचं नाव घेता येईल. त्याच्यानंतर आपल्याला संत तुकोबारायांचं नाव प्रामुख्याने घेता येईल. गोरोबा काकांचं नाव घेता येईल. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी तर स्वतः सांसारिक आयुष्य जगत असताना ज्या काही अडी-अडचणी आणि संकटे त्यांच्यावर आली, त्या संकटातून मार्ग काढत सुद्धा त्यांनी भक्तीचा मार्ग अधिक प्रशस्त केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला संतांनी समाजामध्ये काम करत असताना, तुकाराम महाराजांसारख्या संतांनी समाजामध्ये काम करत असताना एकीकडे पंढरीचा पांडुरंग मानला, परंतु भक्तीच्या संदर्भामध्ये त्यांनी कर्माला अधिक महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं, की आपल्याला देवाला शोधायला किंवा देवाची भक्ती करायला वनात जायचं काही कारण नाही. आपण संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ साधू शकतो आणि म्हणून संसार ज्ञानाचे अनेक धडे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो, की "जोडून या धनन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच खरी." म्हणजे धन जमा करत असताना सुद्धा आपल्याला परमार्थ मार्ग सुद्धा साधता येतो. कारण धन जमा करत असताना फक्त मार्ग कसाचा हवा, तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम आणि एक चांगल्या पद्धतीचा व्यवहार करून सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणाचा व्यवहार करून सुद्धा आपल्याला धन मिळवता येतं. आणि मग चुकीच्या मार्गाने जे धन प्राप्त केलं जातं, मिळवलं जातं, त्याच्या संदर्भामध्ये मग कोणते परिणाम भोगावे लागतात? तर पुढच्या काळामध्ये तुकडोजी महाराजांसारखे जे विदर्भातील महान संत होऊन गेले, त्यांनी आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे, की अनितीने जर तुम्ही पैसा कमावला, अनितीने जर तुम्ही संपत्ती कमावली, निव्वळ पैशाच्या मागे लागले, संपत्तीच्या मागे लागले, कोणत्याही मार्गाने संपत्ती कमवायची म्हणून चुकीचे मार्ग, वाईट मार्गाने तुम्ही कमाई करायला लागले, पैसा कमवायला लागले, तर मग त्याचे काय परिणाम होतात व्यवहारामध्ये हे तुकडोजी महाराज सांगतात, की "नाही तर पैसा म्हणजे जहर, शांती न लाभू दे क्षणभर, मानवासी बनवतो वानर, चंचल चित्त करुणिया." जर तुम्ही गैरमार्गाने पैसा आणि संपत्ती कमावण्याचा प्रयत्न केला, एखाद्याला फसवून, एखाद्याचं शोषण करून त्या पद्धतीनं पैसा कमवण्याचा प्रयत्न केला, तर पैसा हे जहर आहे. ते माणसाला माणूस ठेवत नाही. ते माणसाला वानर बनवतं आणि त्याचं चंचल चित्त करतं. अशा पद्धतीचं आमच्या सगळ्या संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी व्यवहार ज्ञान दिलेलं आहे. समाजामध्ये राहून त्यांनी कार्य केलेलं आहे. खरे संत हे समाजाला दुरुस्त करत असतात. समाजामध्ये राहून दुरुस्त करत असतात. म्हणून तुकोबाराय जे म्हणतात, "न जावे लागे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण." त्याच्यामुळं काही नारायणाला शोधायला काही आपल्याला वनामध्ये जायची गरज नाही. तर आपण आपल्याच हृदयामधला नारायण शोधला पाहिजे. स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे आपोआप. असे आमचे सावता महाराज म्हणतात, की मोक्ष मिळवण्यासाठी काही देवदेवच केलं पाहिजे असं नाही. आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. हे त्यांचं व्यावहारिक शहाणपण आहे. हे त्यांचं व्यावहारिक ज्ञान आहे जे ते आपल्याला सांगतायत. आणि गाडगेबाबांचं तर काही सांगायचं कारण नाही. गाडगेबाबा हे फारच निराळे संत आहेत. त्यांनी आयुष्यभर कर्माची साधना केलेली आहे. त्यांची जीवन साधना म्हणजे समाजसेवेचं एक 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 विद्रोही कंकण म्हणजे गाडगेबाबांचं आयुष्य आहे. फार समर्पित आयुष्य आहे.
समाजामध्येच राहून समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतलेली ही माणसं खऱ्या अर्थानं संत आहेत. म्हणून तुकोबारायांनी जी संतांची व्याख्या केलेली आहे, ती व्याख्या करत असताना त्यांनी संत म्हणजे कुठेतरी जंगलामध्ये निघून गेलेला, संन्यास घेतलेला अशी व्याख्या केलेली नाही. आणि ते संतांची व्याख्या करत असताना काय म्हणतात, मृदू सभाय नवनीत जैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी, तुका म्हणे सांगू किती तिची भगवंताची मूर्ती. त्यांनाच संत म्हटलंय, त्यांनाच परमेश्वर म्हटलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. साधू संत काय असतात, रंजल्या गांजल्यांची सेवा करतात. मग सेवा करण्याची संधी कुठे आहे? ती काही जंगलात नाही आहे, ती काही वनात नाही आहे, ती काही निर्जन भूमीमध्ये नाही, तर ती समाजामध्ये आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा करा, त्याच्यामध्ये ईश्वर आहे. एवढं साधं तत्वज्ञान संतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी संतांविषयी जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. मिलना कठीण है संत का, बडे भाग्य से पाते कही, मिल जाए गर संजोग से, तो सतसंगती मिलती नहीं. असं त्यांनी म्हटलेलं आहे. सतसंगती मिलती नहीं. सतसंग जिसने पा लिया वह जन्म का साफल्य है. अधिकार उनका क्या कहू, वह शहनशाह के तुल्य है. आणि म्हणून खऱ्या संतांचा विचार ज्यांना ज्यांना कळला, त्यांचा संतांचा अधिकार हा एखाद्या बादशापेक्षाही मोठा असतो, असं तुकडोजी महाराज म्हणतात संतांविषयी. तर ते कोणते संत आहे? तर ते समाजामध्ये जगणारे, समाजामध्ये खपणारे, समाजासाठी समर्पण भावनेनं काम करणारे, समाजातील विषमतेला दूर करणारे, सर्वांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे जी माणसं आहे, ती सगळी संत माणसं आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र समृद्ध कशामुळे आहे, विचारांनी समृद्ध कशामुळं आहे, कालही होता आजही आहे, तर त्याच्या मागे जो बेस आहे तो संत साहित्याचा बेस आहे. जर संत साहित्य आपण या सगळ्या हा जर बेस आपण नाहीसा केला, कमी केला, तर महाराष्ट्राच्या समाज जीवन हे नीरस होऊन जाईल. नीरस होऊन जाईल, त्याला कोणतंही अधिष्ठान मिळणार नाही आणि दिशाहीन होऊ शकते. संतांचा विचार जर महाराष्ट्र जीवनाच्या मुळातून काढून घेतला, तर ते नीरस आणि त्याला कोसळायला काही वेळ लागत नाही. म्हणून संत फार महत्वाचे आहे. संतांचा विचार, संतांचं कार्य महाराष्ट्रात